मनाविरुद्ध लग्न भाग 6. आता खंडोबाचा हा आशीर्वाद त्यांच्या नात्याला नवीन कुठले वळण देईल का? ते तर येणारी वेळच दाखवणार होती. आता पुढे जेजुरीहून सर्व उशिरा घरी परतले. लवकर निघूनही घरी पोहोचायला तसा वेळच लागला होता. दिवे लावणीची वेळ निघून गेली होती. तरी निर्मलाबाईने देवाजवळ व तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावला. सर्व थकून गेले होते. विक्रम म्हणाला, आई, जास्त स्वयंपाक काही करत बसायचं नाही. खिचडीच कर आज. तू पण थकली असशील ना? सौम्य म्हणाला, हो मातोश्री, खिचडीच कर. तशीही आम्हाला भूक नाहीये. निर्मलाबाईने खिचडी केली. सर्वांनी सोबत जेवण केले. रुचिताने किचनमधील सर्व पसारा आवरला व रूममध्ये झोपायला आली. विक्रम नेहमीप्रमाणे खाली आथरून झोपी गेला होता. रुचिताने एक नजर त्याच्याकडे टाकली व तिनेही बेडवर अंग टाकले. ती खाली झोपलेल्या त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला मगाशी पायऱ्या चढताना तो जे बोलला ते आठवले. किती छान बोलत होता हा. थोडा वेगळा भासत होता आज. वॉचमध्ये अटकलेला पदर काढल्यावर काय बोलला हा? त्याचे ते शब्द आठवताच आताही तिचे मन चलबिचल झाले. विचार करतच तीही झोपेच्या अधीन झाली. सकाळी रुचिता फ्रेश होऊन आंघोळ करून रूममध्ये आली. ती येताच विक्रमही फ्रेश व्हायला रूम बाहेर निघून गेला. रुचिताला आज कॉलेजला जायचं होतं. तिचे आज थोडे पोट दुखत होते, पण कॉलेजला जाणेही गरजेचे होते, म्हणून ती पटापट सर्व आवरू लागली. तिने कॉटनचा चुडीदार ड्रेस परिधान केला. केस अर्धे क्लचरमध्ये अडकवलेले, चेहऱ्यावर थोडे पावडर, कपाळावर बारीकशी टिकली आणि ओठांवर लिप बाम. बस एवढेच तिचे मेकअप होते. तेवढ्यातही तिचे खूप रूप खुलून दिसत होते. कॉलेजमध्ये घ्यायचं सामान ती पर्समध्ये टाकत होती की तेवढ्यात विक्रमही आत आला. त्यालाही आज लवकर ऑफिसला जायचे होते. तो त्याचे कपडे घेण्यासाठी कपाटाजवळ जातच होता की रुचीच्या काहीतरी लक्षात आले. तशी ती पटकनच त्याच्या आधी तिथे पोहोचली आणि कपाटाला पाठ लावून त्याच्यासमोर उभी राहिली. रुचिता म्हणाली, तू हे कपाट नाही उघडू शकत. विक्रम म्हणाला, काय? रुचिता म्हणाली, तू डीफ आहेस का? मी म्हटले, तू हे कपाट उघडू शकत नाही. विक्रम म्हणाला, का उघडू शकत नाही? कारण रुचितालाही सुचत नव्हते काय बोलावे ते. ती इकडे तिकडे मान वळवत विचार करत होती. विक्रमला कळत नव्हते ती अशी का वागत आहे. विक्रम म्हणाला, हे बघ, तुझ्याजवळ वेळ असेल टाइमपाससाठी, माझ्याकडे नाही. मला ऑफिसला जायचं आहे आणि माझे कपडे कपाटात आहे. त्यामुळे बाजूला हो आणि मला कपडे काढू दे. कपाट उघडण्यासाठी त्याने हात पुढे केला तसा रुचिताने त्याचा हात धरला. तसा विक्रमच्या शरीरात एक करंट पास झाला. तिच्या दोन्ही नाजूक हातात तिने त्याचा राकट हात पकडला होता. तो त्या पकडलेल्या हाताकडेच बघत होता. रुचिताच्या लक्षात आल्यावर तिने पटकनच त्याचा हात सोडला आणि बोलली, तू मला सांग, तुला काय हवे ते मी काढून देईल. विक्रम म्हणाला, आज तू माझ्यावर एवढी मेहरबान का होत आहेस? पत्नी धर्म निभवत आहेस का? रुचिता म्हणाली, मला वेळ लागलं का पत्नी धर्म निभवायला? विक्रम म्हणाला, मग मलाही वेळ नाही लागलं तुझ्याकडून माझे कपडे काढून घ्यायला. मी माझं काम करू शकतो. लवकर बाजूला हो. तरी ती बाजूला होत नव्हती. खूप वेळ त्यांचं तेच चालू होतं. विक्रमचे पेशन्स आता संपत चालले होते, पण तरीही ती जागेवरून हालण्याचं तयार नव्हती. तेवढ्यात रुचिताच्या हातातील फोन वाजला. फोन घेण्यासाठी ती जरा बाजूला झाली आणि त्याचं संधीचा फायदा घेत विक्रमने कपाट उघडले. कपाट उघडताच त्यातून रुचिताने अंधार तरीच ठेवलेले सॅनिटरी पॅडचे पॅकेट खाली पडले. विक्रमने त्याकडे पाहिले आणि त्याचे डोळेच मोठे झाले. सोबत रुचिताचेही. त्याच्या आता लक्षात आले, रुचिता त्याला कपाट का उघडू देत नव्हती ते. रुचिता तर पूर्ण ओशाडूनच गेली. पिरियड्स आल्यावर तिला सॅनिटरी पॅडचे पॅकेट वरच ठेवायची सवय होती, पण यावेळेस आपण एकटे रूममध्ये राहत नाही हे ती विसरलीच होती. तिला त्याच्यासमोर असं सॅनिटरी पॅडचे पॅकेट पडल्यामुळे ओशाडल्यासारखं झाले. त्यामुळे विक्रमलाही खूप ऑकवर्ड वाटत होते. तिला आपल्यासमोर आता कसे वाटत असेल याची त्याला कल्पना होती. त्याला आता काय बोलावे ते कळत नव्हते. त्याने पटकन कपाटातून त्याचे कपडे घेतले व डायरेक्ट रूम बाहेरच निघून गेला. निर्मलाबाई म्हणाली, रुची बेटा, तुला हे सर्व करायची गरज नाहीये. तू तुझं आवरून कॉलेजला जात जा. मला सवय आहे नाश्ता सर्वांसाठी टिफिन बनवून द्यायची. रुचिता म्हणाली, आई, मी फक्त नाश्ता बनवते सर्वांसाठी. वाटल्यास टिफिन तुम्ही बनवा. रुचिताने नाश्त्यामध्ये पोहे बनवले. तिला घरी काम करायची सवय होतीच, त्यामुळे इथे सुद्धा आवरून आल्यावर किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी आली होती. आई, मला नाश्ता दे, लवकर निघायचं आहे आज. विक्रम डायनिंग टेबलवर बसतच बोलला. निर्मलाबाई म्हणाली, रुचिता, जा,
तू त्याला नाश्ता देऊन ये. मी चपात्या करते आणि त्याचा टिफिन पॅक करते. आई मी करते ना चपात्या, तुम्ही त्याला नाश्ता देऊन द्या. रुचिताला मागच्या इन्सिडेंटमुळे त्याच्यासमोर जायचे नव्हते. अगं मी करते रुची, तू त्याला नाश्ता नेऊन दे आणि तू पण करून घे. निर्मलाबाई तिच्या हातात 2 प्लेट देतच बोलल्या. रुचिता म्हणाली, पण आई मी कशी. पैसे खाल्ल्याने काही होत नाही आणि तू कशाला त्रास घेतलास. निक्की म्हणाली, अरे त्रास काय त्यात, आपल्या माणसासाठी तर मी एवढं करूच शकते ना. आपला माणूस. रुची इकडे पोह्यात जोरात चमचा रुतवतच मनातच दात ओठ खात बोलली. विक्रम म्हणाला, ठीक आहे, आता तू एवढं आणलंच आहे तर दे. तसेही भगत काकू जेवढ्या बोलायला झणझणीत आहेत तेवढीच त्यांच्या हाताची चवही झणझणीत आहे. निक्की आत किचनमध्ये गेली व निर्मलाबाईंना विक्रमला देण्यासाठी प्लेट मागून बाहेर आली. विक्रम समोर तिने इडली सांबाराची प्लेट ठेवली. विक्रमनेही पोहे सोडून इडली सांबारावर ताव मारला. तशी निक्की खुश झाली. पण इकडे रुचिताचा मात्र रागाने तिळपापड झाला होता. रुचिताला तर त्याचा भयंकर राग आला आणि सोबत दुःखही झाले. तिची पोह्याची प्लेट बिचारी एका कोपऱ्यात लुडकली होती. त्यात थोडेसेच पोहे शिल्लक राहिले होते, पण तरीही तो तिने बनवलेले पोहे सोडून निक्कीने आणलेले इडली सांबार खात होता. हे तिला आवडले नव्हते. ती तशीच रागात उठली. पोह्यांच्या प्लेटमध्ये रोवून रोवून अर्धमेला केलेला चम्मच तसाच त्या प्लेटमध्ये आपटला व पाय आपटतच किचनमध्ये निघून गेली. निक्की आणि विक्रम मात्र आता हिला काय झालं या नजरेने ती गेली त्या दिशेने बघत राहिले. रुचिता म्हणाली, काही गरज नाही मला सोडायला यायची, मी माझी जाऊ शकते. विक्रम म्हणाला, मलाही तुला सोडून द्यायची हौस नाहीये. तुझं कॉलेज माझ्या रस्त्यावर पडतं म्हणून आईने सांगितले तुला सोडून द्यायला. रुचिता म्हणाली, तुझ्या गाडीवरून येण्यापेक्षा मी रिक्षाने जाणे पसंत करेल. विक्रम म्हणाला, इथून लवकर रिक्षा मिळत नाही, तुलाच वेळ होईल, निर्णय तुझा आहे. तिने थोडा विचार केला. वेळ तर तिलाही झाला होता आणि आता रिक्षासाठी वाट पाहत बसून अजून वेळ करणे तिला परवडणार नव्हते. म्हणून गाल फुगवतच ती त्याच्या गाडीवर बसली. तसा विक्रम थोडा गालात हसला व त्याने गाडी स्टार्ट केली. रुची म्हणाली, मी फक्त आजच्या दिवस तुझ्या गाडीने येणार आहे. आजच घरी जाऊन मी माझी स्कूटी घेऊन येते. विक्रम म्हणाला, ठीक आहे, तसंही माझ्या गाडीलाही तुझं रोजचं ओझं पेलवणार नाही. पण तो पुढे असल्याने तिला तो काय बोलला ते ऐकू आले नाही किंवा तो एवढा हळू बोलला की तिने ऐकलंच नसावे. त्याने गाडी तिच्या कॉलेजसमोर थांबवली. ती खाली उतरली तसा तो निघणारच की साई त्यांना एंट्री गेटजवळ दिसला. तो दिसताच विक्रम दोन्ही भुव्या चिटकवून, हा इथे कसा ग, या आयशाने त्याच्याकडे पाहू लागला. रुची, तू तर तुझ्या स्कूटीने येत असते ना. साई त्यांच्या जवळ येत म्हणाला. रुचिता म्हणाली, हो, ती माझ्या घरीच राहिली, आज घेऊन येणार. साई म्हणाला, हाय मिस्टर विक्रम, नाईस टू मीट यू अगेन. हाय, सेम हेअर. विक्रम म्हणत नसताना त्याच्याशी हस्तांदोलन करत बोलला, मी इथेच हिस्ट्री टीचर आहे, मुलांना हिस्ट्री विषय शिकवतो. साई विक्रमच्या नजरेतील प्रश्न बघून उत्तरला, तो इथेच शिकवतो. हे ऐकून तर विक्रम मनातच चरफडला. ओ ओके, मला आता निघायला हवं. बोलून तो निघून गेला. साई म्हणाला, आय एम सॉरी रुचिता, मला त्या दिवशी विक्रमबद्दल असे बोलायला नव्हतं पाहिजे. रुचिता म्हणाले, इट्स ओके साई, पण यापुढं लक्षात ठेव, त्याच्याबद्दल काय कोणाच्याही बद्दल असं बोलायला नको. साई म्हणाला, हो, यापुढे मी लक्षात ठेवेन. पण रुची, मला तुमच्या लग्नाची स्टोरी तर ऐकव, मला खूप उत्सुकता आहे तुमचं लग्न कसं झालं ते ऐकायची.
साई आपल्याला वेळ होतोय. कॉलेज सुरू होऊन 5 मिनिटे झाली आहेत. माझी स्टोरी नंतर कधी सांगेल मी. ओके. रुचिता कॉलेजच्या आत जात बोलली. विक्रम म्हणाला, सॉरी सर. कांबळे म्हणाले, सॉरी सर. व्हॉट सॉरी सर मिस्टर पाटील? व्हॉट सॉरी सर? आधी येतो म्हणालात, मग नंतर वेळ लागलेत म्हणालात आणि नंतर आलाच नाही. ही कंपनी काय तुम्हाला धर्मदायी संस्था वाटली की काय मिस्टर पाटील? जेव्हा वाटलं तेव्हा यायचं, जेव्हा वाटलं तेव्हा यायला नकार द्यायचा. विक्रम म्हणाला, सॉरी सर, पुन्हा असं नाही, काही होणार नाही. कांबळे म्हणाले, व्हायलाच नको मिस्टर पाटील, नाहीतर कायमची ही जॉब गमावून बसाल. तुम्ही एका जबाबदार पदावर काम करता एवढं लक्षात ठेवा. विक्रम म्हणाला, यस सर, मी यापुढे लक्षात ठेवेल. कांबळे म्हणाले, यावेळेस फक्त मी तुम्हाला माफ करतो आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर मॅरेज मिस्टर पाटील. विक्रम म्हणाला, थँक्यू सर. कांबळे म्हणाले, ओके, यू कॅन गो नाव. ओके सर, थँक्स. बोलून विक्रम कॅबिन बाहेर आला. काय बोलला तो टकलू तुला? खूप झापलं तर नाही ना त्याने? दीपक तो कॅबिन बाहेर दिसताच बोलला, नाही, काही जास्त बोलले नाहीत. आणि टकलू काय म्हणतोयस रे त्यांना? आपले बॉस आहेत ते. विक्रम त्याच्या क्युबिकलवर बसत, बॉस आहे म्हणून तर टकलू म्हणतोय. एवढा खडूस बॉस तर मी जन्मात बघितला नाही. तू त्या दिवशी येणार नाही म्हटल्यावर माझ्यावरच डाफरला. माझ्या इज्जतीचा कचरा केला रे त्याने सर्व लेडीज स्टाफसमोर. त्या मोनिकाला पटवणार होतो मी, पण या बॉसने माझ्या होणाऱ्या फ्युचर वाईफसमोर माझ्या इज्जतीचा भाजीपाला केला यार. दीपक दुःखी होत, फ्युचर वाईफ? अरे गेले 4 महिने तू तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, अजून ती इम्प्रेस झाली नाही आणि तुला तिला सरळ सरळ फ्युचर वाईफ म्हणून डिक्लेअर करतोय. विक्रम हसत बोलला. दीपक म्हणाला, हसू नको विक्रम, हे सर्व तुझ्यामुळे झाले. विक्रम म्हणाला, माझ्यामुळे? मी काय केलंय? दीपक म्हणाला, काय केलंय? आणखी मलाच विचारतोयस काय केलंय? मला सांगितले ऑफिसला येतोय म्हणून आणि नंतर आलाच नाही. हा खडूस बॉस नंतर मलाच वाटेल ते बोलला. तुझ्या मैत्रीत अजून मला काय काय ऐकावं लागणार काय माहिती. विक्रम म्हणाला, सॉरी यार, मला काय माहीत बॉस तुला एवढं बोलणार ते. ते मरू दे, पण तू मला अजून सांगितले नाही तू त्या दिवशी टेकडीवर काय करत होता ते. दीपकने विक्रमकडे बारीक डोळे करून विचारले. विक्रमला तो दिवस आठवाचाच. त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याचा गंभीर चेहरा पाहून दीपक, काय झालं विक्रम, काही प्रॉब्लेम आहे का? वहिनी आणि तुझ्यात सर्व ठीक आहे ना? तू समजावले ना त्यांना व्यवस्थित? लग्नाच्या वेळी जे गैरसमज झालं त्याबद्दल. विक्रम म्हणाला, काही नाही दीपक, सर्व ठीक आहे. चल आपण आपलं काम करूया, नाहीतर सर पुन्हा येऊन झापतील आपल्याला. तो विषय बदलवत आहे हे दीपकच्या लक्षात आले, पण आता बोलणे योग्य नाही म्हणून त्याने सध्या काही न बोलणेच पसंत केले. रुची म्हणाली, बाबा मी घरी येत आहे आज. रामराव म्हणाले, काय झालं रुची बेटा, तिथे सर्व ठीक तर आहे ना? बाबा सर्व ठीक आहे इथे, पण मी माझ्या बाबांची आठवण आली तर माझ्या घरीही येऊ शकत नाही का? रुची डोळ्यात पाणी आणत म्हणाली. रामराव म्हणाले, रुची बेटा हे तुझंच घर आहे, तू हवं तेव्हा येऊ शकतेस. ते बाप्पाचं काळीज आहे ना. वर तुझ्या अशा परिस्थितीतील लग्न म्हणून थोडी काळजी वाटली, बाकी काही नाही. रुची म्हणाली, बाबा मी ठीक आहे, मी माझी काळजी करू नका, मी कॉलेज झालं की लगेच येते. तुम्ही तुमची काळजी घ्या फक्त आणि वेळेवर मेडिसिन्स घ्या. नको एवढी काळजी करू रुची, मी सर्व औषध वेळेवर घेत आहे. हा तुझा भाऊ मला मेडिसिन घेतल्याशिवाय सुखाने झोपू तरी देतो काय? रामराव थोडे हसत बोलले. आज आल्यावर बघते मी किती वेळेवर मेडिसिन घेता ते. बरं बाबा आता ठेवते मी फोन, मला आता लेक्चरला जायचे. बोलून रुचिताने फोन ठेवला व नेक्स्ट लेक्चरसाठी निघून गेली. रुचिता म्हणाली, या पावसालाही आताच यायचं होतं का? एक तर आधीच रिक्षा मिळत नाहीये, वर हा पाऊस. कॉलेज झाल्यानंतर रुचिता घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत होती, पण एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. पावसामुळे ती थोडी ओलीही झाली होती. शेवटी वेळाने एक रिक्षा तिला मिळाला आणि ती घरी पोहोचली. तिने दरवाजावरची बेल वाजवली. सुमनबाईने दरवाजा उघडला. आल्या महाराणी, नाही टिकली ना 2ही दिवस सासरी? आली लगेच पडत. मला तर आधीच माहीत होतं तुझ्यासारखी अवदशा कुठेच टिकू शकत नाही ते. सुमनबाई दरवाजातच सुरू झाल्या. रुचिताने नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व आत आली. सुमनबाई म्हणाली, तू जर तुझं सासर सोडून इथं राहायला आली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, या घरचे दरवाजे तुझं लग्न झालं तेव्हाच तुझ्यासाठी बंद झाले. आता तुझं ते सासरच तुझं घर आहे, समजलं? आई तुला जराशी तरी लाज वाटते का गं? एका मुलीच्या आयुष्याची खेळताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मला माहीत आहे माझ्या लग्नामागे तुझाच खेळ असेल, पण हा खेळ जरी तू सुरू केला ना तरी त्याचा शेवट मी करणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि काय बोलली तू?
या घरचे दरवाजे माझ्यासाठी बंद. तर एक आणखी गोष्ट गाठ बांधून ठेव. हे घर माझं आहे आणि मी जेव्हा पाहिजे तेव्हा इथे येऊही शकते आणि जेवढं पाहिजे तेवढं इथे राहूही शकते. कळलं? रुचिता सुमनबाई समोर बोट नाचवत जरा रागातच बोलली. सुमनबाई म्हणाली, बाई बाई बाई, काय बोलते ही मुलगी? जरा म्हणून संस्कार नाही आहेत. आईला तर लहानपणीच गिळलं अवदसेने, आता आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला निघालीये. एवढं भिकारडं घर मिळालं तरी तोंड अजूनही चुरचूर चालणं विसरली नाही अवदशा. आई, मला तुझ्याशी बोलण्यात जरासाही रस नाही आहे. मी फक्त बाबाला भेटायला आलीये. कुठे आहेत ते? रुचिता बाबाच्या रूममध्ये जात म्हणाली. मला काय माहीत कुठे आहेत ते? मला काय सांगून जातात काय? सुमनबाई नाक मुरडत तिच्या समोरून निघून गेली. रुचिता एक सुस्कारा सोडत, ही आई कधीच सुधारणार नाही. रुचिता दी, तू केव्हा आलीस? मला सांगितले का नाही? मी लवकर आलो असतो ना शाळेतून. प्रशांत रुचिताला पाहून खुश होत बोलला. अरे आत्ताच आले मी. आणि काय लवकर आला असता? तुझे हे 10वीचे वर्ष आहे, समजले ना? तुझ्या अभ्यासात थोडीशीही दरंगाई नकोय मला. प्रशांत म्हणाला, रुचिती, मी अभ्यास करत आहे, पण तू अभ्यास घ्यायचा तेव्हा खूप अभ्यास व्हायचा माझा. आता तसा होत नाही ग. रुचिता म्हणाली, अरे दिव्याला विचारत जा ना तुझे डाऊट्स. प्रशांत म्हणाला, तिला मेकअप शिवाय दुसरं येतेच काय तिला विचारायला? तेही आहे म्हणा. रुचिता थोडी हसत बोलली. रुचिता म्हणाली, बरं तू एक काम करत जा. तुला अभ्यासात काहीही डाऊट आला की मला कॉल करत जा, ओके? प्रशांत म्हणाला, हां, हे करता येईल. पण रुचिदी, तुला चालेल ना? म्हणजे आता तू सासरी आहेस, त्यात कॉलेजमध्येही जातेस. रुचिता म्हणाली, ओय माझं येडपट, किती विचार करतोयस तू बहिणीचा? मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी बिझी असली तरी तुला नंतर कॉल करू, तुझे डाऊट्स क्लिअर करील मी, ओके? प्रशांत म्हणाला, ओके डन. रुचिता म्हणाली, बाबा कुठे आहेत प्रशांत? मी आले तेव्हापासून दिसलेच नाहीत. रुची बेटा, कधी आलीस तू? रामरावांनी आतेच विचारले. बस आत्ताच. तुम्ही कुठे गेले होते एवढ्या पावसात? रुची त्यांनी आणलेलं सामान हाती घेत, अगं इथेच समोरच्या दूध डेअरीमध्ये गेलो होतो. तुला बासुंदी आवडते ना, म्हणून दूध आणायला. रामराव सोफ्यावर बसत बोलले. रुचिता म्हणाली, बाबा तुम्हाला हे सर्व करायची काय गरज आहे? मी काही पाहुणी नाही आहे. तसं नाही रुचिता, पण पहिल्यांदाच तू तुझ्या माहेरी आली आहेस आणि मी तुला असंच काहीतरी खाऊ घालायचं का? रामराव थोडे हसत बोलले. त्यावर रुचिताही जास्त बोलली नाही. बाबाचा तेवढा स्वभाव तर ती ओळखूनच होती. विक्रम म्हणाला, सर, मला वाटते या प्रोजेक्टमध्ये आपलं प्रॉफिट सरासरीपेक्षा खूप कमी असेल आणि या प्रोजेक्टसाठी मी चंदानीने दिलेली डील रिजेक्ट करणे आपल्यासाठी नक्कीच नुकसानकारक असेल. कांबळे म्हणाले, तुम्हाला असं का वाटते मिस्टर पाटील? विक्रम म्हणाला, हे बघा सर, फाईल दाखवत त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टचा ड्युरेशन टाईम ठराविक ड्युरेशनपेक्षा नेहमी जास्त असतो. शिवाय त्यात प्रॉफिट जेवढा दर्शवला आहे तेवढा इन्व्हेस्ट करणाऱ्या कंपनीला खूप कमी वेळा मिळालेला आहे आणि त्यातही मल्टी कंपनीज इन्व्हेस्टमेंट आहे. अशा वेळेस जर आपण या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली तर कंपनीचा फायनलिश लॉस व्हायची शक्यता तर आहेच. शिवाय हा प्रोजेक्ट टाईम कंटिन्यू मीटिंग असेल, जो टाईम आपण बाकी प्रोजेक्टसाठी देऊन यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळू शकतो. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे मिस्टर पाटील. मी तुमच्यामुळे खरोखरच खूप प्रभावित झालो आहे. मी अशा गोष्टीमुळे दुर्लक्ष केले होते, पण तुमच्यामुळेच मला त्यांची जाणीव झाली. मला हे आवर्जून सांगावे लागेल की मिस्टर पाटील, तुम्ही खूपच उत्तम काम केले आहे. कांबळे कौतुक करत बोलले. बाबा, यात चांगली गोष्ट काय आहे? मिस्टर साळुंके यांनी आमच्या कंपनीला एक मोठा प्रकल्प देऊन केला आहे. आपण त्यांच्या प्रोजेक्टला रिजेक्ट कसं करू शकतो? कांबळेचा परमपुत्र श्रीकांत कांबळे मधातच चरपडला. कांबळे म्हणाले, जस्ट शट अप श्री. विक्रम बरोबर बोलते. प्रोजेक्ट मोठा असून फायदा नाही, त्यातून आपल्याला हवा तसा फायदाही व्हायला पाहिजे ना. या प्रोजेक्टला मोठ्या इन्व्हेस्टरींनी नकार दिलाय, त्यामुळे त्याने आपल्या कंपनीला अप्रोच केलंय. श्रीकांत म्हणाला, डॅड, तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा हा मामूली एम्प्लॉई योग्य वाटतोय? कांबळे म्हणाला, तो योग्य आहे म्हणून त्याला योग्य बोलतोय मी. श्री, तुझं मत तुझ्या दृष्टिकोनातून बरोबर असेल, कंपनीच्या नाही. श्रीकांत म्हणाला, तुम्हाला जर या ब्लडी एम्प्लॉईजच ऐकायचं होतं तर मला तुमच्या कंपनीत जॉईनच कशाला केलं डॅड? मी नव्हतो मागे लागलो तुमच्या. कांबळे म्हणाले, शट अप श्री. त्याने फक्त काही सजेशन दिलेत जे की कंपनीच्या फायद्याचे आहेत. तुझ्या कंपनीत जॉईन करवून घ्यायचा इथे विषयच कुठे येतो?
मग एकच बसा तुमच्या या लाडक्या एम्प्लॉईचं. श्रीकांत विक्रमकडे रागाने पाहत बोलला व तडक कॅबिन बाहेर निघून गेला. विक्रम म्हणाला, आय एम सॉरी सर. कांबळे म्हणाले, नो नो मिस्टर पाटील, तुम्ही का सॉरी बोलताय? त्याचा स्वभावच जरा रागीट आणि हट्टी आहे. तुम्ही त्याचा विचार नका करू. तुमचे सजेशन्स प्रोजेक्ट मीटिंगला नक्की विचारात घेतले जाईल. विक्रमला हे नेहमीच होतं. तो जेव्हाही काही सजेशन द्यायचा प्रयत्न करायचा त्याला श्रीकांतचा नेहमी विरोधच असायचा. कांबळे श्रीकांतपेक्षा विक्रमच्या सजेशनला महत्त्व देत व आपल्या कृतीतही उतरवत, पण श्रीकांतला ते कधीच आवडले नाही. आपल्यापेक्षा कंपनीच्या साध्या एम्प्लॉईला महत्त्व देणे त्याच्या जिव्हारी लागत होते. विक्रम बॉसचे साईन घेऊन कॅबिन बाहेर पडला. हे प्रिया, ती तुझ्या वहिनीची बहीण आहे ना, जिने लग्नात मेकअपचा ओव्हरफ्लो केला होता? प्रियाची मैत्रीण अक्षरा तिने दिव्याकडे पोट दाखवत बोलली. प्रिया म्हणाली, अगं हो, तरी मला लग्नात वाटत होतं हिला कुठेतरी पाहिले आहे, पण कुठे ते आठवत नव्हते. अक्षरा म्हणाली, चल ना मग आपण बोलू तिच्याशी. तसेही कॉलेज तर झालेच आहे. प्रिया म्हणाली, हो चल. दिव्या तिची कार पार्किंगमधून काढत होती. प्रिया म्हणाली, एक्सक्यूज मी, हाय, मी प्रिया. तू रुची वहिनीची बहीण आहेस ना? दिव्या त्यांच्याकडे गोंधळून बघत होती. अगं मी विक्रम दादा, आय मीन विक्रम पाटील ची बहीण आणि रुचिता वहिनींची नणद प्रिया पाटील. मी तुला लग्नात पाहिलं होतं, पण मला माहीत नव्हते आपण सेमच कॉलेजला आहे ते. मला वाटते तू सायन्स किंवा आर्ट्स स्ट्रीमला असतील म्हणून. त्यात आपले एवढे मोठे कॉलेज म्हणून तुझ्याही लक्षात नसेल आले. बाय द वे, आता भेटलोच आहे तर ओळखही होईल आणि मैत्रीही, हो ना? प्रिया एक्सायटेड होत बोलत होती. ओ, तर तू त्या अवदशा रुचिताची नणद आहेस? तरीच एवढी मॅनरलेस सारखी वागत आहेस. नाहीतर मला अशी अडवायची हिंमत नसती ती केली. आणि काय बोललीस तू? भेट झाली तर मैत्री? थोडे बडे लोक देखे नाही की आय मधुमक्खी बनके. तुमच्यासारख्या लोकांसोबत मैत्री करावी एवढी वाईट दिवस नाही आले या दिव्यावर. दिव्या ॲटिट्यूडमध्ये बोलली. ए, तू समजतेस काय ग स्वतःला? मी काही बोलत नाही आहे तर तू तर बोलतच सुटली. आम्हाला मॅनरलेस म्हणतेस? स्वतःला किती मॅनर्स आहेत ते बघ आधी. तुझ्यात तर साधे बोलायचे मॅनर्स नाहीत. इडियट कुणीकडची. आणि काय बोललीस तू माझ्या वहिनीला? माझ्या वहिनीला अवदशा बोललीस तू? पुन्हा जर माझ्या वहिनीला काही बोलायची हिंमत केली ना, तर जेवढी भंकस तू मन म्हटलीस ना, त्यापेक्षा भंकस हालत करीन मी तुझी, बेअक्कल कुठली. प्रिया रागातच बोलली. हाऊ डेअर यू? तू मला एवढी बोलूच कशी शकतेस? यू लो क्लास गर्ल. दिव्या बोलतच होती की प्रिया म्हणाली, ए, आम्हाला काय लो क्लास बोलते? तूही काही अंबानीच्या घरची पैदास नाही आहेस. फक्त बाबा मोठ्या सरकारी पदावर होते म्हणून त्याची पेन्शन सुरू आहे आणि बापद्याने कमावलेली इस्टेट आहे, तेवढ्याने तू काय करोडपती होत नाहीस, समजलीस? चालली मोठी आम्हाला लो क्लास बोलायला. दिव्या म्हणाली, ए, जास्त बोलू नकोस. मला जास्त बोलायचंच नव्हतं ग, पण मला काय माहीत तू एवढी बेअक्कल असशील की मला एवढे बोलावे लागले. तू दिव्या बोलतच होती की तिचं काही ऐकायच्या आधीच प्रिया आणि अक्षरा तेथून निघूनही गेले. सिपाही काका म्हणाले, ए पोरी, तुला किती वेळा सांगितले की तुझी कार सरळ पार्क करत जाते? तुझ्या कार पार्किंगमुळे बाकीच्यांना गाड्या लावायला त्रास होतोय. पुन्हा मला तुझी इथे कार दिसली तर तुझी कार तुला परत मिळणार नाही, समजलं?